नाही, डोंगराच्या थोडं दूर जावं लागतं म्हणजे डोंगराची उंची कळते आणि त्याचं सौंदर्य निहाळता येतं। महाराजांचं व्यक्तिमत्व उत्तुंग आहे। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ अधिकारी म्हणून त्यांची महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर ख्याती आहे। आजपर्यंत जवळपास 650 ते 700 भागवत सप्ताह त्यांनी भारतातल्या विविध ठिकाणी संपन्न केले। केवळ तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी झालेली महाराजांची भागवत 150च्या आसपास आहे। त्यामध्ये तिरुपती आहे, द्वारका आहे आणि रामेश्वरम आहे, जगन्नाथपुरी आहे, मागच्या वर्षी उडुपीला होतं। गेले 2-3 भागवत सप्ताहामध्ये मी स्वतः संमेलित झालेलो आहे आणि त्यांच्या वाणीतनं श्रवणाऱ्या अमृताचा आम्ही लाभ घेतलेला आहे। इथेही आपल्या कार्यक्रमांमुळे श्रवणाचा लाभ घेता आला नाही, मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो। पण आमचं भाग्य थोर की महाराज स्वतः इथं आलेले, तेव्हा मी आमचे ज्येष्ठ सदस्य निळकंठरावजी रणदिवे आणि डॉक्टर प्रकाश मालगावे यांना अशी विनंती करतो की वाचनाच्या वतीने पूजनीय महाराजांचं स्वागत सत्कार शाल श्रीफळ घेऊन त्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। आजचे आमचे सन्माननीय पाहुणे त्यांनाही मी मंचावरती बोलवतोय। सौ शैलजा गांगडे बाप, जिल्हा माहिती अधिकारी, सौ कविता नागापुरे मोरे आणि डॉक्टर रोमी बिस्ट। कृपया आपण मंचावरती यावं।